डाक सेवक युनियनतर्फे ग्रामीण डाक सेवकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी 12 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे। या देशव्यापी संपात तुळजापूर तालुक्यातील डाक सेवक सहभागी झाले। जीडीएस कर्मचाऱ्यांना 8 तासांचं काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावं, विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडं भत्ता, डीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण लागू कराव्यात, वैद्यकीय सुविधा कुटुंबासह देण्यात यावी, इंडिया पोस्ट पेमेंट व बँकेचे मनरेगाचे काम कमिशनऐवजी वर्कलोड मध्ये समाविष्ट करण्यात यावं, नवनियुक्त कर्मचाऱ्यांना न्यूनतम TRCA वर फोकस करण्याची अट काढून टाकावी आदी मागण्यांसहित बेमुदत संप करण्यात येतोय। या आंदोलनात दत्तात्रय स्वामी, रामलिंग बरगाले, अर्चना जाधव, मोहन शिंदे, अभिजित वाले, कार्तिक धरगुडे, नागेश माचबाणे, मधुसूदन क्षीरसागर, ऋत्विक गिराम, इनायत पठाण, पांडुरंग चौगुले, निहाल शेख, उमेश गोसावी, लक्ष्मण मस्के, अक्षय चाडेकर, खंडू ननवरे आदी जण सहभागी झाले होते। प्रतिनिधी रुपेश डोलारेसह तुळजापूर, धाराशिव। प्रमुख मागण्या आहेत 8 तास ड्युटी करणे व खात्यात सामील करून घेणे। आम्ही आमची ड्युटी 5 तासाची आहे, पण आम्ही काम 8-10 तास करत असतो दररोज। आणि आम्हाला जे काही खात्यातल्या लोकांच्या हे आहेत फॅसिलिटीज ते आम्हाला सर्व ग्रामीण डाक सेवकांना देण्यात याव्या, त्याच आमच्या मागण्या आहेत। आणि आजपासून आमचा पूर्ण देशभर बेमुदत संप आहे। जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाहीत, खात्यात घेत नाहीत किंवा जे काही टार्गेट देत आहेत ते तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही। 8 तास ड्युटी खात्यात सामील करून 8 तास ड्युटी आणि आम्हाला 12, 24, 36 इन्क्रीमेंट ग्रामीण डाक सेवकांना आणि टार्गेट पासून आमची सक्ती नको आहे। आणि दवाखाने जे आहे ते रेग्युलर कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला दवाखाने फॅसिलिटी देण्यात येईल। जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असणार? काय नाही, आम्ही अनिश्चितकालीन संप करणार, मागे घेणार। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।